देशात राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाला काही किंमतच नाही हे वारंवार स्पष्ट होतोय। गेल्या आठवड्यातील 2 मोठ्या घटनेनंतर आता पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। विशेष म्हणजे हा पूल 2022 मध्ये जीर्ण झाल्याचं समोर आल्यानंतर तब्बल 3 वर्षात नवा पूल का उभारला नाही असा सवाल उपस्थित होतोय। पाहूया त्या संदर्भातले एक स्पेशल रिपोर्ट। कुंडमळा दुर्घटनेची भीषणता दाखवणारा हा फोटो बघून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही। इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी अचानक कोसळला। या दुर्घटनेमध्ये 4 जणांना जीव गमवावा लागला, तर 52 जणांना वाचवण्यात यश आलं। मात्र 2022 मध्ये हा पूल जीर्ण झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर 3 वर्षात नवा पूल का उभारला नाही असा सवाल सध्या उपस्थित होतोय। 1993 मध्ये साकव पुलाची उभारणी, 2022 मध्ये पूल जीर्ण झाल्याचं निदर्शनास। नवीन पुलासाठी स्थानिकांचा 3 वर्षांपासून पाठपुरावा। साकव पूल धोकादायक असल्याच्या तक्रारी, मात्र त्याकडे दुर्लक्ष। जुलै 2024 मध्ये पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली। 5 दिवसांपूर्वी म्हणजे 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा। इंद्रायणी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी 15 कोटींचा निधी मागितला होता। गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात यासाठी 8 कोटी रुपये इतका निधी शासनाने मंजूर केला। मात्र 80,000च्या पत्रावर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सही केली असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात।